श्रोते हो नमस्कार. पाणी वाचलं तरच आपल्या सर्वांचं भविष्य वाचेल या ध्यासानं काम करताना पाण्याबद्दलची जाणीव, समज आणि उपाय याविषयी मार्गदर्शन करणाऱ्या जलप्रेमी श्रीयुत सतीश खाडे यांच्याबरोबरचा कालचा संवाद आता पुढे चालू करूया. सर, वॉटर बजेटिंग या विषयावरच्या अनेक कार्यशाळा गेल्या 12 वर्षात पाणी आणि पर्यावरण विषयक 600 पेक्षा अधिक व्याख्यानं तुम्ही दिली आहेत. तर काय सांगाल याविषयी? हे पहा, प्रबोधन करत राहणे हाच याच्यावर उपाय आहे. एकटा माणूस फार फार एका गावात काम करू शकेल, पण अनेक ठिकाणी काम करायचं असेल आणि माझ्या असं लक्षात आलं की अनेक लोक चांगलं काम करण्याला उत्सुक आहेत. काय काम करायचं हा त्यांच्यापुढे प्रश्न असतो. मग लोक शाळेत पुस्तकं वाटतात, दप्तरं वाटतात, चपला वाटतात वगैरे वगैरे. म्हणजे तेही काम आवश्यक आहे. म्हणजे मला सांगायचं काय, खूप चांगले लोक खूप काम करायला उभे आहे, परंतु काय करायचं आणि कसं करायचं. हे पाण्याचं काम करायचं तर फक्त बंधारे बांधायचे एवढंच आमच्या रोटरीच्या लोकांना माहिती होतं. पण ज्यावेळी पाण्याचा बजेटचा अभ्यास किंवा वर्कशॉप सुरू केले त्यावेळी मी अंदाजपत्रक मांडताना वॉटर हार्वेस्टिंगचे वेगळे उपाय करणे, नंतर पीक पाणी वाचवण्याचे वेगळे उपाय करणे याच्यावर मांडणी करू लागलो. आणि हे ज्यावेळी रोटरीच्या लोकांनी घेण्यात आलं त्यावेळी माझ्यासाठी खास डिस्ट्रिक्टमध्ये ॲव्हेन्यू निर्माण करण्यात आला, डायरेक्टर फॉर वॉटर. आणि मग मी पहिल्याच याच्यामध्ये 105 क्लबला लीड केलं आणि आमच्या ट्रेनिंग सेशनमध्ये पाण्याचा प्रश्न असा आहे, त्याच्यामुळे हे घडतं आणि त्याला रोटरीच्या फ्रेममध्ये ही उत्तरं आहेत हे कळल्यानंतर त्याच्या आधी 5-6 क्लब बंधारे बांधणे किंवा तत्सम काम करत होते पाण्यामध्ये. त्या वर्षी 76 क्लबने 105 पैकी या पाण्याच्या याच्यामध्ये भाग घेतला. त्यांनी वेगळे 0 बजेटपासून 2,25,00,000 प्रोजेक्ट झाले. तर आणि मग माझ्या हे लक्षात आलं की प्रबोधन हे सगळ्यात प्रभावी किंवा आवश्यक गोष्ट आहे. लोकांना माहीतच नाही आहे काय करायचं ते. आजही सिंधुदुर्गची जी काही कार्यशाळा ते ह्याच की तंत्रज्ञान काय आहे आणि आपण ते कसं सहजी करू शकतो हा सांगण्याचाच मी प्रयास केला. व्यक्ती, कुटुंब आणि समाज या 3 स्तरावर पाणी वाचवण्यासाठी कोणती साधी सोपी पद्धत तुम्ही सुचवाल? तिन्हींसाठी वेगवेगळी आहे. आणि एक पहिलं म्हणजे बिहेवियर चेंज. कशी म्हटलं, स्वयंशिस्त. मला पैसे वाचवायचे आहेत असं म्हटल्यानंतर आपण कसं काही ठिकाणी निगोशिएशन करतो, काही ठिकाणी आवश्यक गोष्टच खर्च करतो. म्हणजे अंथरूण पाहून पाय पसरावे. ते अंथरूण केवढं आहे म्हणजे आपल्या खिशात किती पैसे आहे. काही लोक त्याच्यातही बचत शिकतात, काही लोक आधी बचत आणि नंतर गरजा याचा विचार करतात. हीच गोष्ट इथे लागू होते. आम्हाला दृष्टिकोन विकसित करायचा की पाणी ही दुर्मिळ गोष्ट आहे आणि ती आम्हाला आमच्या हयातीत. मला जल है तो कल ही घोषणा सुद्धा खोटी वाटते. जल है तो आज है म्हणजे कल हे तुम्ही काय आज पण जल लागतं ना. त्यामुळे या गोष्टी मला आज लागतात की आज पाहिजे. तर मला जसं मी पैशाचा किंवा ह्या गोष्टींचं नियोजनपूर्वक हे करतो तसंच पाण्याचा तो दृष्टिकोन जर आपण विकसित केला तर प्रत्येकजण त्याच्या याच्यामध्ये पाणी वाचवतो. आणि असे अनेक लोक आहेत की सतीश खाडेंनी न सांगताही अनेक ठिकाणी त्या लोकांनी काम केलेलं आहे. कारण सतीश खाडेंनी त्यांचं पाहूनच हे तंत्रज्ञान इतरांना सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यांना हा दृष्टिकोन विकसित झाला त्यांना ह्या पाण्याचं महत्त्व कळलं, व्यापारीदृष्ट्या व्यावसायिकदृष्ट्या कळलं. ती शेतकरी किंवा ते लोक त्याप्रमाणे त्याचं नियोजन करतात. घरामध्ये ज्यावेळी बाईला कळतं की आपल्याला उद्या पाणी येणार नाही आहे, नळाला पाणी येणार, त्यावेळी ते नियोजन करते. हा जो भाग आहे हा म्हणजे दृष्टिकोन विकसित झाला पाहिजे. माध्यम उपाययोजना अनेक आहेत, तर असं स्पेसिफिक सांगता येणार नाही. तरीही मी म्हणतो की शेतकरी भारतातले एकूण पडणाऱ्या पावसाच्या 80% पाणी हे शेतीत वापरलं जातं. आणि दुर्दैवाने आमच्या सगळ्या पद्धती आणि विचारसरणी शेतीच्या बाबतीत ॲटलिस्ट पाणी देण्याच्या बाबतीत 1000 वर्ष जुन्याच आहेत. आणि त्या आम्ही जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत या 80%तलं 80% पाणी वाया जातं, इव्हॅपोरेशन बाष्पीभवनामध्ये वाया जातं. आम्ही जर सगळा फोकस शेतीतलं पाणी वाचवण्यासाठी जर केला तर बाकीचं खरंच काही करायची गरज नाही. सर, ह्याला जोडून माझा असा पुढचा प्रश्न आहे की आपण बघतो ना आता स्प्रिंकलर वापरतात किंवा ते ठिबक सिंचन आता बऱ्यापैकी शेतकऱ्यांनी ते स्वीकारलेलं आहे. तर त्याचा वापर योग्य रीतीने होतोय की नाही हे कळत नाही. म्हणजे आता तुमच्या बोलण्यावरनं असं मला वाटतंय की काहीतरी चुकत असेल का शेतकऱ्यांचं. तर याबद्दल तुम्ही एक संशोधन निबंध पण सादर केला होता, तर त्याविषयी आम्हाला थोडं सांगाल तर श्रोत्यांना खूप फायदा होईल त्याचा. अगदी म्हणजे महत्त्वाचा विषय तुम्ही काढला. कारण मुलाखत ऐकताना लोक म्हणतील, अरे सतीश खाडे फारच शहाणा दिसतोय, आम्ही ड्रीप स्प्रिंकलर वापरतो हे त्याला माहीत नसावं का. म्हणजे हजारो कोटी रुपयाचे ड्रीप आणि स्प्रिंकलर खपले जातात हे सतीशला माहीत नसेल का. मॅडम, मी संशोधन याच्याबद्दल झाला. मी कोविड काळामध्ये मिळालेल्या वेळातून मी एक पुस्तक लिहिलं
अभिनव जलनायक. या निमित्ताने मी जवळजवळ 20 पाण्यात काम करणाऱ्या तंत्रज्ञांशी बोललो आणि त्यांच्याविषयी, त्यांच्या कामाविषयी, त्यांच्या कामाच्या प्रेरणेविषयी आणि विशेष म्हणजे त्या तंत्रज्ञान लोकांना समजावं, त्यांनी वापरावं यासाठी लिहिलं. आणि त्या काळामध्ये एक ठिकाणी चर्चा झाली की लोक शेतामध्ये जो ड्रीप, लॅटरल आणि ड्रिपर टाकतात किंवा स्प्रिंकलर टाकतात, यालाच ड्रीप वापरणं समजतात. किती पाणी द्यायचं हे त्यांना माहीत नाही आहे किंवा ते काही लॉजिकच नाही आहे ते पाणी देण्याचं. त्यानंतर मला 1-2 वर्षात असं वाटलं की आपण खरोखर हे म्हणतात ते कागदोपत्री सिद्ध करू. म्हणून मी एक राहुरी कृषी विद्यापीठाच्या वॉटर डिपार्टमेंटचे जे हेड आहेत डॉक्टर सुनील गोरंटीवार, त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक प्रश्नावली तयार केली आणि 4,810 लोकांकडनं ही प्रश्नावली भरून घेतली. यासाठी मी गावोगावी फिरलो, वेगवेगळ्या NGO समूहांना भेटलो, लोकांच्या मीटिंग्स घेऊन एकत्रित करून हा गुगल फॉर्म भरून घेतला. जो 1-1.25 वर्ष मी हा डाटा गोळा करण्यासाठी, माझा व्यवसाय पाण्याची व्याख्यानं, रोटीतले प्रोजेक्ट सांभाळून मी हे करत होतो. तर हे 4,810 लोकांकडनं फॉर्म भरून घेतला, तो डाटा अनालिसिस केला. तो मी तुम्हाला सांगतो की त्याच्यामध्ये मुख्य प्रश्न असा होता की ड्रिपने पाणी वाचतं असं तुम्हाला वाटतं का? तर त्या सगळ्यांचं उत्तर होतं हो. बरं, वाचतं तर किती वाचतं? तर मग लोकांनी लिहिलं 50% वाचतं, 50%. ओके, मग तुम्हाला फ्लड पद्धतीने म्हणजे पाट पद्धतीने तुमच्या पिकाला किती पाणी द्यावं लागतं, हे तुमच्या शेतातल्या पिकाला किती पाणी द्यायचं आहे हे तुम्ही सांगू शकाल का? मग तुमच्या शेतात जे पीक उभं आहे त्याला म्हणजे त्याचं नाव सांगा असं वर होतं कोणतं पीक आहे, त्या पिकाला ड्रीप पद्धतीने किंवा सूक्ष्म सिंचन पद्धतीने किती पाणी लागतं हे तुम्ही सांगाल का? म्हणजे प्रश्नाची मेक अशी होती की तुम्हाला आधी हे माहिती पाहिजे ना की तुमच्या पिकाला त्याचं लाईफ सायकल पूर्ण होईपर्यंत किती पाणी लागतं, तेव्हा तुम्ही म्हणू शकाल की हो ड्रिपने पाणी वाचतं. हे फ्लड पद्धतीने किंवा पाट पद्धतीने एवढं लागतं, ड्रिपने एवढं लागतं, मग बघा हे पाणी वाचतं. मॅडम, 4,810 लोकांपैकी एकाही दुर्दैवाने एकाही माणसाला हे माहीत नव्हतं, शेतकऱ्याला, ड्रीप वापरणाऱ्या शेतकऱ्याला, की माझ्या पिकाला पाणी किती लागतं. याच्यामध्ये 10 वर्षापेक्षा अधिक ड्रीप वापरणारे शेतकरी होते. यामध्ये 10 एकरापेक्षा अधिक क्षेत्राला ड्रीप वापरणारे लोक होते. यामध्ये 12% ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट होते. यामध्ये 8% इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट होते. यामध्ये 22% जनरल ग्रॅज्युएट. मग हा पेपर ज्यावेळी मी कोइंबतूरच्या ॲग्रिकल्चर इंजिनियर्स यांच्या कॉन्फरन्समध्ये परवानगी घेऊन वाचला, कारण आय एम ए सिव्हिल इंजिनियर, आय एम नॉट तर त्यांना गंमत वाटली, त्यांनी मला परवानगी दिली आणि मी तो वाचला. 770 किंवा 778 पेपर आलेले होते. त्यापैकी कुठल्याही कॉन्फरन्सचं एक रिकमेंडेशन असतं, म्हणजे कॉन्फरन्समध्ये काय चर्चा झाल्या त्या रिकमेंडेशनमध्ये 17 रिकमेंडेशन्स आल्या. त्या रिकमेंडेशनमध्ये 2ऱ्या क्रमांकाचं रिकमेंडेशन माझ्या पेपरचं होतं की ड्रिपने किंवा सूक्ष्म सिंचनाविषयी जे लोकांच्या मनात अज्ञान आहे ते दूर केलं तर आपण ह्या भ्रमात आहोत की सबसिडी दिली, तंत्रज्ञान दिलं म्हणजे हे पाणी वाचतंय किंवा त्याचा उपयोग होत आहे. दुर्दैवाने नाही आहे. ड्रीप विक्रेता ज्या पद्धतीने सांगेल त्या पद्धतीने ते तर लॅटरल ड्रिपर अंतरतात. त्याच्याही पुढे जाऊन जेव्हा लाईट येईल तेव्हा पंप चालू होतो, जेव्हा लाईट जातात तो आपोआप बंद होतो. म्हणजे पाण्याच्या बाबतीतची जी उदासीनता आहे आणि अज्ञान आहे आणि ते अज्ञान दूर न करण्याची अजिबात इच्छाशक्ती नसणे, यातून हे तंत्रज्ञान आलं तरी त्याचा वापर जर आम्ही समजून उमजून केला नाही किंवा त्याच्यातलं मूळ गाभा घेऊन जर केला नाही तर ते व्यर्थ आहे. पण ते शेतकऱ्यांना मग समजणार कसं की आपल्या समजा आता ऊसाला पाणी किती लागतं, किंवा आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बागायती असते, नारळ म्हणा, पोफळी म्हणा, केळी म्हणा, मिरी म्हणा, किंवा मसाल्याची बरीच उत्पादनं, आंतर उत्पादनं पण घेतली जातात. तर याच्यासाठी पाणी किती लागतं हे शेतकऱ्यांनी कसं ओळखायचं? अहो, शेतकऱ्यांनी कसं ओळखायचं, महाराष्ट्रात किंवा भारतामध्ये ब्रिटिशांनी सगळ्यात आधी, आम्ही मॅकॅलोलाच्या नावाने शंख करतो, मॅकॅलोचं BA MA आणि ही कॉलेजेस नंतर आली. ब्रिटिशांनी सगळ्यात आधी ॲग्रिकल्चर कॉलेजेस भारतामध्ये सुरू केली, सगळ्यात आधी. त्यानंतर इंजिनिअरिंग कॉलेजेस काढली आणि त्यानंतर ही कॉलेजेस काढली. उद्देश मला सांगायचा असा आहे की हे ज्ञान ॲग्रिकल्चरच्या पुस्तकांमध्ये आहे, हे शिकवलं जातं. पण आज ॲग्रिकल्चरचे विद्यार्थी आणि ॲग्रिकल्चर त्याचबरोबर महसूल खात्यानंतर सगळ्यात जास्त संख्या कृषी अधिकाऱ्यांची आहे. गाव पातळीपर्यंत कृषीची रचना आहे, म्हणजे ग्रामसेवक तळागाळापर्यंत आहे. परंतु लक्षात कोण घेतो, करतो कोण, हे नॉलेज एक्सटेन्शन
म्हणजे हे ज्ञान शेतकऱ्यांपर्यंत द्यायचं. पहिलं म्हणजे शेतकऱ्यांनी स्वतः हे केलं पाहिजे. जर त्याला आधुनिक बियाणांचं ज्ञान आहे, जर त्याला आधुनिक कीटकनाशकांचं ज्ञान आहे, तर आधुनिक त्याला हे आहे. आणि मी जर आता मी नफ्या तोट्याची गोष्ट करत असेल तर मला हे समजून घेणं माझं पहिलं काम आहे. हे दरवेळी सहानुभूतीनेच जगलं पाहिजे का शेतकऱ्याने? दरवेळी शासनाने आणि यांनीच काळजी घेतली पाहिजे का? नंबर 1. नंबर 2, ही शासनाच्या वतीने किंवा समाजातल्या धोरणांच्या वतीने ज्यांची जबाबदारी आहे त्यांनी हे करायला नको का? ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटला असलेलं तंत्रज्ञान, विद्यापीठांकडे किंवा ठिकठिकाणी असलेलं तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक्सटेन्शन डिपार्टमेंट हे आहे, ते कुठे आहे? हे असं काही आहे हे तरी लोकांना माहिती आहे का? तर म्हणून सतीश खाडेंना ठिकठिकाणी बोलायची संधी मिळते किंवा बोलायला जावं लागतं. तर हे काम त्यातल्या जाणकार लोकांचं आहे. माझी माहिती ही छंदातून गोळा केलेली आहे. यांनी त्याच्यासाठी खास शिक्षण घेतलेलं आहे आणि याच्यासाठी त्यांना भरपूर पगार मिळतो, प्रतिष्ठा, अधिकारी म्हणून प्रतिष्ठा मिळते. तर माझी विनंती आहे की ह्या प्रकारचं ज्ञान घेऊन, अर्थात सगळ्याच ठिकाणी अंधार आहे असं नाही आहे. बऱ्याच ठिकाणी KVK म्हणजे कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून काम करतात. अनेक ठिकाणी सिन्सिअर कृषी अधिकारी हे काम करतायत. काही वेळा काही विषय सुटून जातात, काही विषय दुर्लक्षित होतात, असंही होतं. हे नुसतंच नाव ठेवण्यातही अर्थ नाही, परंतु शेतकऱ्यांना कसं कळणार? तर हे 2 वे आहे. तर ज्यांच्यावर जबाबदारी त्यांनी हे करावं आणि मला जर त्याची गरज आहे तर मीही ते ज्ञान मिळवायचा प्रयत्न केला पाहिजे. लोकसहभागाशिवाय पाणी संवर्धन शक्य नाही, तुमच्या सांगण्याचं एकंदर आशा आहे. हां, तर शाळा, विद्यार्थी आणि युवकांच्या सहभागाचं महत्त्व आपण कसं पाहता? दृष्टिकोन बदलण्यासाठी काय करायला हवं? काय आहे, हल्ली मुलाला तू वर्गातली ही वस्तू स्टाफ रूममध्ये नेऊन दे असं सांगणं सुद्धा पालकांना असं वाटतं की आमच्या मुलाला फार हलकं काम सांगितलं आहे. आम्ही आमची शाळा म्हणजे विटा वाहून, वाळू वाहून, फक्त गौंडी आमच्याकडे होता, आमची शाळा आम्ही बांधली. आमच्या शाळेची बाग आम्ही म्हणजे ग्रामीण भागात शिकलो, आमच्या शाळेची बाग आम्ही तयार केली. आणि माझे वडील डॉक्टर होते किंवा आहेत, त्यांनी कधी डॉक्टर इंजिनियरची मुलांना सुद्धा त्यांनी कधी असं म्हटलं नाही की शाळेत तुम्ही असं काही काम करता. हे काम सार्वजनिक आहे, आपल्या भल्याचं आहे, आपलं कॉन्ट्रीब्युशन दिलं पाहिजे, हा असा त्यावेळीचा संस्कार होता. आता मुळातच आमचा संस्कार असा आहे की तू तुझ्या डब्यातलं कोणाला देऊ नको, तुझी गृहपाठाची वही कोणाला देऊ नको, तू कोणाशी खेळू नको. ह्या संस्कारातून आपण सहजीवन आणि हे कसं अपेक्षित धरू शकतो दुर्दैवाने. पण तरीसुद्धा या गोष्टी जर वजा केल्या आणि सगळ्यांनी समूहाने म्हणजे शाळेतलं पाणी जे आपल्याकडे किती पाणी येतं, आपण किती वापरायचं, ते कमी कसं करता येईल, हे सगळ्यांनी एकत्रित चर्चा करू शकतात. आजची मुलं, शाळेतली मुलं जर YouTube चॅनेल स्वतःचं काढू शकतात तर शाळेतल्या नळांचं नियोजन करणं त्यांच्या दृष्टीने फार अवघड नाही आहे. फार ब्रिलियंट आणि ॲक्टिव्ह पिढी आहे, त्यांना दिशा देण्याची गरज आहे. हाच विषय कॉलेजच्या मुलांचाही आहे. व्हेरी ब्रिलियंट, म्हणजे निसर्गानेच गिफ्ट दिलेली आहे. पण त्यांना हे आपले मूळ प्रश्न आहेत आणि याच्यावर आपण काम केलं पाहिजे. याचं मार्गदर्शन करणारं, याला लीड करणार हे नेतृत्व शाळा पातळीवर, कॉलेज पातळीवर असलं पाहिजे. आणि ते जर असेल, हे जिथं आहे ना तिथे खूप चांगलं काम उभं राहतं बरं का. म्हणजे असं नाही आहे सगळीकडेच अंधार आहे अशातलं नाही आहे. अनेक ठिकाणी प्रकाशाची बेटा आहेत. त्यामुळे या मुलांना, युवकांना बरोबर घेऊन जर आम्ही देश स्वतंत्र करू शकतो, युवकांना धरून आम्ही समतेची चळवळ राबवू शकतो, आमचा पाण्याचा प्रश्न तर आता समाज माध्यमांच्या माध्यमातून तो सहज सोडवू शकतो. गरज आहे इच्छाशक्ती. सर, रोटरी संस्थेने पाणी प्रश्नाची व्याप्ती वाढवण्यासाठी कोणती भूमिका बजावली आहे? प्रबोधनाची तर भूमिका आहेच आहे, पण रोटरीने अनेक ठिकाणी लाखो, हजारो, कोट्यावधी रुपये वेगवेगळ्या माध्यमातून या पाण्याच्या प्रोजेक्टसाठी ओतले जातात, ते केले जातात. त्याचबरोबर प्रबोधनाचं पण काम केलं जातं. त्यामुळे रोटरीची ही भूमिका रोटरी बजावते आहे. आणि कोकणात दुष्काळ पडू नये, भविष्यातील चित्र कसं असेल असं तुम्हाला वाटतंय? हे पहा, कोकणातही आता 12 रोटरी क्लबला भेटलो. समाजाप्रती आस्था असलेले संवेदनशील लोक आमच्या हे इथल्याही रोटरीमध्ये आहे आणि त्या आस्थेपोटीच हाही त्यांनी कार्यक्रम घेतला. तर ह्या म्हणजे रोटरीने नेतृत्व करावं. कोकणातले लोक इतर कोणाहीपेक्षा अधिक स्वयंशिस्तीचे आहेत, कल्चर्ड आहेत,
बुद्धिनिष्ठ आहेत तर मला असं वाटतं की रोटरी सारख्यांनी नेतृत्व करावं आणि गणपती मंडळं, दशावतारी मंडळं, वेगवेगळी राजकीय पक्षांना जे जे लोक समाजहिताचा काही ना काही विचार करतात यांना एकत्र करून त्या स्थानिक पातळीवर ज्या उपाययोजना करायच्या आहेत त्याचा आरंभ करावा आणि त्या तंत्रज्ञानातून सहज शक्य आहे. कारण मुळात निसर्गाचं जी देणगी आहे भरपूर पाऊस ही कोकणाला आहे, गरज आहे ती फक्त संवर्धन करण्याची. सर, तुम्ही या कार्यशाळेत पाणी प्रदूषण या विषयावर सखोल आणि गंभीर चर्चा केली आहे, तर त्याविषयी श्रोत्यांना सांगा. पाणी टंचाई इतकाच किंवा काकणभर त्याच्यापेक्षा जास्त गंभीर प्रश्न हा पाणी प्रदूषणाचा आहे. आणि अजूनही पाणी प्रदूषण म्हटलं की हे शहर आणि इंडस्ट्री असंच कोरिलेट केलं जातं. हो, पण हे अर्धसत्य नाही, हे फार छोटं सत्य आहे. आज व्यापक प्रमाणामध्ये गंभीर पाणी प्रदूषण हे ग्रामीण भागामध्ये आहे आणि ते शेतीतल्या पाण्यामुळे किंवा शेतीत वापरल्या जाणाऱ्या रसायनांमुळे आहे. शेतीमध्ये मगाशी मी म्हटलं सेंद्रिय आमचं मटेरियल कमी होत गेलं, म्हणजे शेणखतच, आणि रासायनिक खतं वाढत गेली. तीही एकेकाळची गरज होती आणि त्याची कारणं आणखी वेगळी असू देत, परंतु त्यामुळे त्याचबरोबर कीटकनाशकं, कीडनाशकं, तणनाशकं यांचाही प्रवेश कधीच आमच्या शेतामध्ये झाला. आणि ही रसायनं, बरं आमच्याकडे पुन्हा स्वयंशिस्त किंवा नॉलेज नसणं, म्हणजे कंपनीने 1 युनिट सांगितलं असेल तर आम्ही त्याचा 4 पट किंवा 8 पट त्याचा वापर करतो. ते 1 युनिट तर सोडा, 7 युनिट आमचं हे सगळं केमिकल आहे हे जमिनीवर पडतं, हवेत पसरतं. म्हणजे याच्यामुळे हवाही प्रदूषित होते आणि जमीनही प्रदूषित. हे जमिनीला पाणी दिलं किंवा पाऊस झाला, हीच रसायनं जमिनीमध्ये भुजलात जातात, वाहून ती प्रवाहात जातात, परत तेच प्रवाहाचं पाणी पुढच्या शेताला दिलं जातं. ह्या सगळ्या याच्यामध्ये आमची माती ही प्रचंड प्रमाणात प्रदूषित झाली आहे. आणि प्रदूषणातले घटक कोणते आहेत तर आर्सेनिक. या खतांमध्ये आणि कीटकनाशकांमध्ये जी रसायनं आहेत, विशेष करून आर्सेनिक, पारा, कॅडमियम, क्रोमियम, ही सगळी म्हणजे मायक्रो मिलीग्रॅम मधली सुद्धा मटेरियल आपल्या शरीरात गेलं तरी ते कॅन्सरोजेनिक. हे तर मिलीग्रॅम आणि ग्रॅमच्या स्वरूपात. कारण हेच मातीत गेलेलं किंवा पाण्यात गेलेलं रसायन पिकावाटे म्हणजे भाजीपाल्याद्वारे आपल्या पोटात येत आहे, फळांद्वारे आपल्या पोटात येत आहे, चारा गाय खाते, म्हैस खाते, त्यांच्या दुधातून आपल्याला येत आहे, बकरी मेंढीच्या मांसातून येत आहे, की चिकनमधनं येत आहे. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या पाणी प्रदूषणाने जे माती आणि पाणी रसायनांनी जे प्रदूषित केलं, आणि दुर्दैवाने याचा पहिला बळी हा त्या शेताचा मालक ठरतोय, कारण त्याच्या शेतातला माल पहिला तो खातो ना. हे जे प्रदूषण आहे हे अधिक गंभीर आहे. म्हणजे भस्मासुराची मी त्याला उपमा देतो. भस्मासुराला वरदान होतं प्रत्येकाच्या डोक्यावर हात ठेवून, कोणाच्या डोक्यावर हात ठेवला तर तू मृत्यू पावेल, आणि नकळत त्याने स्वतःच्याच डोक्यावर हात ठेवला तो भस्म झाला. या रसायनांच्या रूपाने, ह्या शेती पद्धतीच्या रूपाने मनुष्य भस्मासूर होऊन स्वतःच्याच डोक्यावर हात ठेवतोय. इतकी गंभीर परिस्थिती आहे. आणि याच्यामध्ये बायो अक्युम्युलेशन आणि बायो मॅग्निफिकेशन असा एक कन्सेप्ट आहे. शरीरामध्ये ते साठत म्हणजे भाजीपाल्यात पदार्थामध्ये ते साठत जातं, तसंच ते शरीरातही आपल्या साठत जातं आणि मिलीग्रॅमपासून सुरुवात होऊन ते ग्रॅममध्ये येतं. एक दुसरं आपले जी चयापचय किंवा मेटाबॉलिझम आहे, एखादं मटेरियल, एखादं केमिकल शरीरात जातं तर त्या मेटाबॉलिझममुळे ते मॅग्निफाय होतं, म्हणजे ती आपोआप वाढतं. म्हणजे 10 ग्रॅम किंवा 1 मिलीग्रॅम जर तो गेला असेल तर शरीरातल्या मेटाबॉलिझममुळे ते 10 ग्रॅम होतं. बरं, आता हे केमिकल्स शरीराला पचवायचे, टॉक्झिक पचवायचे किंवा याचं काय करायचं याचं काहीच माहीत नाही, कारण हे आत्ता आले. दुसरं, डॉक्टरांनाही कळत नाही की याला काय झालेलं आहे. म्हणजे ऑर्गन फेल्युअर, पॅन्क्रियासचा प्रॉब्लेम, जे आपल्याला अवयव माहीत नव्हते ते अवयव आता त्यांच्या आजारांमुळे माहीत होतात. अकाली मुलींना पाळी येणं, अकाली हे होणं, मानसिक आरोग्य, एक नाही अनेक समस्या या प्रदूषणातून उभ्या राहिलेल्या आहेत. पण पुन्हा लक्षात कोण घेतो? ह्या विषयाकडेही लक्ष वेधणं हे पाणी टंचाईपेक्षाही जास्त महत्व आहे. कारण पाणी टंचाईवर तरी तुम्हाला टँकर उपाय आहे, हार्वेस्टिंग उपाय आहे, स्थलांतर उपाय आहे किंवा शेती सोडून देणं हा उपाय आहे. याला मृत्यू हाच पर्याय आहे. पुन्हा एकदा आपल्याला आधुनिक तंत्रज्ञानाने आधारित जैविक शेतीकडे जावे लागेल. जैविक शेती म्हणजे फक्त शेणखत वापरणे नव्हे. आजकाल म्हणजे बायफ सारख्या ऑर्गनायझेशनने किंवा अनेक ऑर्गनायझेशनने जैविक खतं बनवलेली आहेत, जैविक कीटकनाशकं जैविक आहे ही बनवलेली आहेत. परंतु पुन्हा बुद्धीचा आळस किंवा कामाचा आळस म्हणून दुकानदार देईल, बियाणे कीटकनाशकाचं दुकानदार जे देईल तेच केमिकल वापरणं आणि तेच त्याच्यावर विचार न करणं, हे करून आम्ही पुन्हा विनाशाकडे जात आहोत. तर व्यावसायिक दृष्टीने
जैविक शेती यशस्वी होऊ शकते, होते आहे, याची अनेक उदाहरणं आहेत. दुर्दैवाने म्हणजे ॲग्रिकल्चर कॉलेजचे जे सिलेबस आहेत ते आजही रासायनिक शेतींवर आधारित आहेत. आजही सगळ्यात मोठा बाजारपेठेमध्ये पगडा जो आहे तो हे बी बियाणे आणि औषधं बनवणाऱ्या कंपन्या आणि त्यांचे व्यापारी यांचा आहे. त्यांची आणि याची जबाबदारी ज्या शासकीय अधिकाऱ्यांवर आहे त्यांची मिलीजुली भगत आहे. आणि पुन्हा आमचा बुद्धीचा आळस आहे, आमची ही अंधश्रद्धा आहे की जैविक शेती ही परवडत नाही. या सगळ्या ह्याच्यातनं आम्हाला बाहेर आलं पाहिजे. जैविक शेतीला पर्याय म्हणजे SRT, सगुणा रिजनरेटिव्ह टेक्निक, या माध्यमातून आज आपल्याला जैविक शेती यशस्वी करण्याचं सगळ्यात मोठं तंत्र मिळालेलं आहे. हे तंत्रज्ञान आपल्या रायगड जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातल्या नेरळचे चंद्रशेखर बडसावळे यांनी दिलं आहे. याचं संशोधन प्रतापराव चिपळूणकर आणि चंद्रशेखर बडसावळे यांनी अनेक प्रयोगातून केलं. याच्यातलं साधं विज्ञान असं आहे की जमिनीखाली जे मायक्रोब्स, जे जीवसृष्टी आहे, जी पिकांना पोषक अशी मातीची कणरचना आणि तिची फर्टिलिटी बनवते, ते मायक्रोब्स रासायनिक शेतीमुळे संपत गेले. जमिनीत मुळं कुजवणं हा फंडामेंटल रिसर्च त्यांनी केला की कुठलंही पीक काढताना तुम्ही नांगरणी करू नका. पीक म्हणजे आपण ज्याला सोंगणी म्हणतो किंवा हार्वेस्टिंग म्हणतो, हे जमिनीवरचं मटेरियल फक्त काढून घ्या. तुम्हाला हवं ते मटेरियल दाणे काढून घ्या, बाकीचं मटेरियल जमिनीत जिरवा आणि मुळं अजिबात काढू नका, नांगरणी करू नका. तर मुळं न काढल्यामुळे होतं काय, मुळं कुजत जातात. मुळं कुजताना तिथे मुळामध्ये अनेक अन्न घटक असतात झाडांनी साठवलेले, तर ते मुळं कुजताना तिथे कुजण्यासाठी मायक्रोब्सची संख्या आहे. त्यांना खायला मिळाल्यामुळे मायक्रोबच्या कॉलनीज मायक्रोबच्या कॉलनी वाढल्यामुळे मायक्रोबचं आयुष्य 15 मिनिटाचं असतं, पण ते मल्टिपल होत जातात. त्यांच्या शरीरात त्यांनी जे अन्न घटक मुळापासून मिळवले ते जमिनीमध्ये आपोआपच साठले जातात आणि हे चक्र सुरू होतं. आणि मग याच्यातनं ऑर्गॅनिक कार्बन हा वाढतो आणि हे कुजत असताना फक्त मायक्रोब्स नाही, अनेक प्रकारचे विविध जमिनीला पोषक असे ऍसिड्स आणि वेगवेगळ्या प्रकारचे पूरक केमिकल्स ते सुद्धा त्यामध्ये तयार होतात आणि जमिनीची सुपीकता वाढत जाते. म्हणजे तिथली जी अन्न साखळी आहे, म्हणजे तिथले फंगाय, तिथलं अल्गी, तिथला प्रोटोझुआ, एक पिशीय प्राणी, बुरशी, ह्या सगळ्यांचं एक अन्न साखळी तयार होते. ती अन्न साखळी एकदा व्यवस्थित स्थिर झाली की तुमच्या शेतामध्ये हवेतले जे आणि जमिनीतले जे अन्न घटक हे झाडाला आवश्यक असलेले ते गोळा होतात. आणि ह्या मायक्रोब्स मध्ये सुद्धा 2 प्रकार आहे. एक प्रकार हे सगळं अन्न घटक स्थिर करणारे आणि दुसरं हे अन्न घटक झाडाला मिळवून देण्याच्या परिस्थितीमध्ये आणणारे मायक्रोब्स. आणि यांची संख्या ज्यावेळी वाढत जाते त्यावेळी जमीन फर्टाईल होत जाते, त्यातून पीक सुदृढ येतं. सुदृढ पिकाला कमीत कमी खत आणि कमीत कमी पेस्टिसाइड किंवा हे लागतात. यातून आपल्याला ह्या प्रकारे शेतीतली रसायनं कमी कमी होत जातील आणि कमी कमी इकडे दुसऱ्या बाजूला प्रोडक्शन म्हणजे यील्ड पण सुदृढ पिकामध्ये जास्त येतं. हा हे दोन्ही क्वांटिटी आणि क्वालिटी, गुणवत्ता पण आणि संख्या पण ही पण वाढत जाते. आणि नांगरणी किंवा मशागत कमीत कमी असल्यामुळे, खतं किंवा हे बाहेरून विकत आणण्याच्या गोष्टी कमीत कमी असल्यामुळे प्रोडक्शन कॉस्ट कमी, त्यामुळे नफ्यात जाणारी शेती, कष्ट कमी होणारी शेती, विषमुक्त शेती, ह्या सगळे उत्तर याच्यामध्ये मिळतात. चिखलनी अजिबात करायची नाही, भात सुद्धा टोबून लावायचं आहे. हे तंत्रज्ञान त्यांनी विकसित केलं. सिंपल आहे आणि प्रत्येक पीक तुम्ही हे बी टोबून किंवा टोकून लावायचं आहे. त्या पिकामध्ये एक सर्टन अंतर ठेवायचं आहे, त्याचा जेवढा विस्तार होतो तेवढी स्पेस त्याला दिली पाहिजे. ह्या साध्या गोष्टींनी, आणि याच्यात गमतीचा भाग असा आहे की 2 पावसामध्ये अंतर पडलं तरी जमिनीत याच्यामुळे ओलावा शिल्लक राहतो आणि पीक तरून जातं. दुसरं, अति पाऊस झाला, पूर आला, याच्यावर 5-5 फूट पाणी 5 दिवस राहिलं तरी ही पिकं सुदृढ राहतात. आणखीन एक गंमत सांगायची आहे, इथे मायक्रोब्स खूप आल्यामुळे तिथे गांडुळं पण आपोआप भरपूर आहेत. म्हणजे अगदी अनपेक्षितरित्या गांडुळं आले की ते परत जमिनीमध्ये खाली 7-8, 8-8 फूट ते पोखरत राहतात. खाली वर करताना जमीन नांगरली जाते आणि मग कितीही पाऊस आला तरी ते पाणी आधी जमिनीच्या मातीच्या कणरचनेमुळे मुरतं आणि खाली गांडुळांनी भुसभुशीत केल्यामुळे अधिक मुरतं. त्यामुळे जमिनीत पाणी वाढण्याचं प्रमाण, भूजल, तुम्ही मगाशी जो उल्लेख केला स्थानिक पातळीवर माणूस काय करू शकतो, तर SRT शेतीने भूजल वाढण्यास सुद्धा मदत होते. हे सांगणारे शेकडो व्हिडिओ आज या SRT शेतीचं जे चॅनल आहे त्याच्यावर उपलब्ध आहे. मी जे सांगितलं त्या सगळ्या विषयांचे समाज माध्यमांवर हे उपलब्ध आहेत. मला असं वाटतं त्याचाही लाभ आपण घेतला पाहिजे. सर, तुम्ही सांगितलेली माहिती ही खरंच खूप उपयुक्त आहेच, पण ती लक्षात घ्यायलाही हवी आहे. तर आमच्या श्रोत्यांना आणि तरुणांना पाणी वाचवण्यासाठी थोडक्यात असं काय प्रभावी संदेश तुम्ही द्याल?
थोडक्यात हे पहा, ह्या विश्वात शेकडो आकाशगंगा आहेत, हजारो लाखो ग्रह तारे आहेत, तरी सुद्धा पृथ्वी हा एकमेव ग्रह आहे की ज्याच्यावर जीवसृष्टी आहे. आणि ही जीवसृष्टी इथल्या पाण्यामुळे आहे. पहिला जीव पाण्यात जन्माला आला. हे पाणी ही जीवसृष्टी जसं तुम्ही निर्माण केली आणि आज सर्वसाधारणपणे 84 लक्ष प्रजाती या पृथ्वीवर आहेत. त्यापैकी 83,99,999 प्रजाती फक्त पिण्यासाठी पाणी वापरतात आणि मनुष्य ही प्रजाती ह्या पिण्याव्यतिरिक्त जो पाण्याचा विध्वंस करते आहे, त्या विध्वंसाचा हे लक्षात घ्या. आमची जीवनशैली, आमचे विचार, आमचा चंगळवाद याकडे लक्ष देत यामुळे पाणी टंचाई, यामुळे पाणी प्रदूषण, यामुळे इतर जीवसृष्टीचे विनाश या सगळं होत आहे. आणि वेळीच आपण या गोष्टीकडे सिन्सिअरली बघितलं नाही तर माणसाचं सुद्धा या पृथ्वीवरचं अस्तित्व संपणं हे अजिबात अशक्य नाही. ते होऊ शकतं. इतक्या गंभीरतेने आम्ही या विषयाकडे बघितलं पाहिजे. बेसिनवर दाढी करताना नळ बंद ठेवावा, बादलीचं पाण्याऐवजी शॉवरने आंघोळ करावी. या फुटकळ अतिसामान्य जलसाक्षरतेच्या पुढे जाऊन आम्हाला खूप गंभीरतेने या विषयाकडे बघण्याची गरज आहे. आणि जलसाक्षरता करणाऱ्या लोकांनी सुद्धा या फुटकळ गोष्टींपेक्षा आपण आता चर्चा केलेल्या ज्या मोठ्या गोष्टी आहेत यांच्याकडे अधिक फोकस करावा. तुमच्यासारख्या माध्यमांनी सुद्धा वारंवार या विषयात काम करणाऱ्या, या विषयात अभ्यास करणाऱ्या लोकांना आकाशवाणीवर बोलवून जेवढं अधिकाधिक या गोष्टी लोकांच्या मनावर अनेक वेळा त्यांच्या कानावर पडतील याची काळजी घेतली तर या गोष्टी पुढे सुकर होतील. श्रोते हो, पाणी म्हणजे जीवन आणि हे जीवन वाचवण्यासाठी जेव्हा कोणी स्वतःचं आयुष्य झोकून देतं तेव्हा त्या व्यक्तीचं नाव हे केवळ ओळख बनत नाही तर ते प्रेरणास्थान ठरतं. श्रीयुत सतीशजी खाडेसर हे त्यापैकीच एक ठळक व्यक्तिमत्व. पाणी संवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि लोकसहभाग यांची सुंदर सांगड घालून सतीशजी खाडेसरांनी पाण्याच्या प्रश्नाला एक नवी दिशा दिली आहे. खाडेसर, तळमळीनं कार्य करण्याच्या तुमच्या अथक प्रयत्नांना निश्चितच यश येईल या विश्वासानं सर्व सिंधुदुर्गवासियांतर्फे आणि श्रोत्यांतर्फे तुम्हाला खूप शुभेच्छा देते. आणि वेळात वेळ काढून सहज सुंदर गप्पा मारत आज श्रोत्यांना केलेल्या उपयुक्त मार्गदर्शनासाठी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी परिवाराच्या वतीनं आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद सर. मी पण धन्यवाद मानतो की मला हे विचार मांडण्याची आपण संधी दिली.